जय हिंद माझ्या लाडक्या भावांनो, मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे, त्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला गायडन्स करावं, तुम्हाला माहिती द्यावी. तर सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी ज्यांना माहिती नाही की पोलीस भरती करताना सर कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी, पोलीस भरतीचा फॉर्म भरताना तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. तुमच्याकडे डोमोसाईल सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही नसाल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी आवेदन करू शकत नाही. त्यामुळे पोलीस भरती करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. 2 नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो, तुम्ही 12वी पास असलं पाहिजे. तुमच्याकडे 12वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. तुम्ही 12वी नुकतेच पास झाले आहात आणि मग रिझल्ट आल्यावर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. 2 नंबरचा मुद्दा. आणि 3 नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो, तुमची हाईट 165 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीत बोलतोय मी, हाईट तुमची 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. तुमची हाईट 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. मुली जर असतील तर मुलींची हाईट ही 155 सेंटीमीटर असावी. हाईटमध्ये कुठलीही सूट नाही मित्रा, कॅटेगरीला कुठलीही सूट हाईटमध्ये देण्यात आलेली नाही आहे. सगळ्यांना समान हाईट आहे. त्यानंतर मुलांची छाती नॉर्मली 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर, म्हणजे नॉर्मल छाती तुमची 79 पाहिजे आणि फुगवल्यावर 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, मेडिकली फिट असावा. मेडिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. मेडिकली फिट इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यामधला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही MSCIT करून घ्या. MSCIT करणं पण खूप महत्त्वाचं आहे. MSCITचं सर्टिफिकेट मागता, तर तुमच्याकडे वेळ आहे आता, त्यामुळे MSCIT पण करून घ्या. आणि त्यानंतर ड्रायव्हिंग करणं पण मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. ड्रायव्हिंग भविष्यात खूप काळाची गरज आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग तुम्हाला 4 व्हीलर आली पाहिजे. 4 व्हीलर शिकून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. पोलीस भरती करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर कुठला फौजदारी गुन्हा नसावा. फौजदारी गुन्हा होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. अशा घटनेपासून किंवा अशा लोकांपासून दूर राहा, जेणेकरून तुमचं भविष्य, तुमचं फ्युचर खराब होईल. त्यामुळे फौजदारी गुन्ह्यात तुम्ही सामील होणार नाही. या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहे पोलीस भरती करताना. तर या सगळ्या गोष्टी पोलीस भरती करताना खूप महत्त्वाच्या होत्या. हा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांना शेअर करा. मी प्रत्येक टॉपिकवर या सगळ्या गोष्टी पोलीस भरती करताना खूप महत्त्वाच्या आहे. तर मी असे छोटे टॉपिक घेऊन येत राहील. आता पुढचा आपला जो टॉपिक असेल तो डॉक्युमेंट्सवर असेल, की पोलीस भरती करताना सर कुठले डॉक्युमेंट असणं कंपल्सरी आहे. हा आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.